हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण एमपीएससी मधील पीवायक्यूचं अनालिसिस पाहतोय. एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2022 मधील हा एक क्वेश्चन आहे. त्या प्रश्नाचं अंडरस्टँडिंग पाहूयात, म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे किंवा शब्दाचं इडियम वगैरे असेल तर त्यांचं अंडरस्टँडिंग पाहूयात काय दिलेलं आहे. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. सेंटेन्स फार चांगलं आहे बघा. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. आता हे सेंटेन्स कुठलं आहे बघा. आपला प्रश्न कशावर आहे? The idiom cast aside occurring in the sentence above implies. ही जी एक फ्रेजल वर्ब दिलाय किंवा इडियम दिलीये कास्ट असाइड, याचा मीनिंग काय आहे त्यांनी विचारलंय. परंतु वाक्य बघा बरं काय. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. आता अगोदर आपण समजून घेऊयात प्रश्न कशावरचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावरती बोलूयात. कास्ट असाइड, आता हे एक फ्रेजल वर्ब आहे. आपलं फ्रेजल वर्ब काय असतं? वर्ब प्लस एखादं प्रेपोजिशन, बरोबर का? वर्ब आणि प्रेपोजिशन मिळून आपले फ्रेजल वर्ब तयार होतात. याला म्हणतो आपण फ्रेजल वर्ब. मग या फ्रेजल वर्बचे काही मिनिंग तयार होतो. मग सेंटेन्स मध्ये त्यांनी वापरलं शी कास्ट असाइड ऑल शेम. आता हा कास्ट असाइड जो आहे याचं त्यांनी मिनिंग विचारलंय काय. कास्ट असाइडचं मिनिंग आहे निग्लेक्ट करणं. NEGLECT, निग्लेक्ट करणं. एखाद्या गोष्टीकडे फाट्यावर मारणं, थोडक्यात दुर्लक्ष करणं वगैरे अशा प्रकारे. त्या गोष्टीकडे लक्ष न देणं, त्याला दुर्लक्ष करणं, त्या गोष्टीकडे त्याला म्हणतो आपण निग्लेक्ट करणं. शी कास्ट असाइड ऑल शेम, जे काय म्हणतो ना आपण, लोक काय म्हणतील काय नाही या सगळ्या गोष्टींवर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तिने. आणि एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. आता हा जो एलोप्ड वर्ड आहे ना, पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला याचं मिनिंग दिलेलं आहे मी. एलोप्डचं मिनिंग आहे लग्नासाठी वगैरे काय होणं, निघून जाणे, पळून जाणे. थोडक्यात आपण ज्याला म्हणतो ना गावाकडे सैराट होणे, त्या प्रकारचा अर्थ. एलोप्ड म्हणजे ती लग्नासाठी त्याच्याबरोबर निघून गेली. आता हे जे सेंटेन्स आहे पाल अँड सुरी या बुक मधील, आपल्याकडे जे एक स्टँडर्ड बुक आहे पाल अँड सुरी, या बुक मधील, या स्टँडर्ड बुक मधील सेंटेन्स जशास तसं उचललेलं आहे आयोगाने. ओके. या ठिकाणी कास्ट असाइड या फ्रेजल वर्बचा मिनिंग आहे निग्लेक्ट करणं आणि वर्ब मध्ये वापरलेला आहे शी कास्ट असाइड. आता या ठिकाणी आपल्याला निग्लेक्टेड का घ्यायचंय? कारण हा पास्ट टेन्स मध्ये वापरलेला आहे, परंतु कास्ट मध्ये आपल्या लक्षात येत नाही, कास्टेड होत नाही ना, त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही की ते कास्ट का ठेवलंय किंवा वर्बचा व्हीवर वापरला असं वाटू शकतं, परंतु तसं नाही. सिंपल पास्ट मध्ये म्हणजे V2 वापरलेला आहे, म्हणून आपल्याला सुद्धा V2 चा वापर करावा लागेल. आपला आन्सर जे असेल ते असेल निग्लेक्टेड. कास्ट असाइड या फ्रेजल वर्बचा मीनिंग. थँक्यू सो मच.